हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जेव्हा आपण रिकामा बसतो किंवा रिकामा वेळ घालवतो तेव्हा आपल्याला म्हणजे जो आपला रिकामा वेळ जातो तेव्हा आपल्या मनामध्येही खूप सारे भलते-सलते विचार येतात, जे नको नको ते विचार येतात. म्हणजे रिकामं माइंड आहे म्हणतात ना, रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. तशाच काही प्रकारे जो मी माझा अनुभव आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आता बरेच दिवस झाले, 8 तर दिवस नक्की होऊन गेले, मी काही शूट केलं नाही, कॅमेरा हातात घेतलाच नाही आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीही घडून गेल्या, पण मला काही शूट करण्याची इच्छा झाली नाही. म्हणजे कधी-कधी आपल्याला असं होतं बघा, मन आपलं म्हणजे आपल्याला काहीच कशातही मन लागत नाही, काही करावंसं वाटत नाही, असं प्रत्येकाला होतं. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये ह्या फेज होऊन जातात. म्हणजे कधी-कधी आपल्याला काही कारण नसताना आपलं मन फार जास्त उदास होऊन जातं आणि होतं आपल्याला कधी-कधी असं. तर अशा वेळेस मी काय करते हे तुम्हाला मी सांगते आणि तुम्ही काय करता तेही मला नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. मी काय करत असते म्हणजे आता नुसतं बसल तर मन अजूनच आपल्याला खायला उठून जातं की नाही, म्हणून काय करते मी घरातील जी थोडीशी बदल करायचे आहे घरामध्ये, थोडीशी डीप क्लिनिंग काहीतरी कामं काढून बसते. म्हणजे तो कामांमध्ये आपला वेळ जातो आणि काम झाल्याचं समाधानही मिळतं आणि आपलं घरही साफ आणि स्वच्छ दिसतं. तर आणि त्यातून दुसरा पर्याय म्हणाल तर मी गाणे ऐकायला मला फार जास्त आवडतात. ही खूप छान थेरपी माझ्यासाठी. जेव्हा खूप जास्त बोर होतं किंवा मन कुठेच लागत नाही तेव्हा मी हा एक पर्याय निवडते. मस्त अशी गाणी लावायची आवडीची आणि काम करायचं. आता तुम्ही म्हणाल काम काय करायचं? तर तुम्हाला सांगू, अजिबात न थकता आणि आधीच आपण बोर असतो आणि न थकवणारी कामं करायचीत. म्हणजे स्वतःला जो छंद आहे ती कामं करायची. तुम्हाला कशामध्ये आवड आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला घरच्या घरी DIY बनवायला आवडत असेल, त्याच्यामध्ये तुमचं मन रमत असेल तर तुम्ही त्याही गोष्टी करू शकतात. किंवा तुम्हाला नवीन लेख लिहायला आवडत असतील किंवा वाचायलाही आवडत असतील, पुस्तक वाचायला आवडत असतील, तेही तुम्ही करू शकता. आता या गोष्टींपैकी मी ह्या 2-3 गोष्टी नक्कीच करत असते आणि मनाला म्हणजे समाधानही मिळतं. नवीन काहीतरी शिकल्याचं समाधान किंवा नवीन काहीतरी केल्याचं समाधान किंवा माझं मी घर आवरलं बाबा आणि एवढा माझा कोपरा छान आणि नीटनेटका झालेला आहे याचंही समाधान मनाला मिळून जातं. तसंच लाईफमध्ये कोणत्या गोष्टी बरोबर झाल्या आणि कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे हेही आपण बघितलं तर आपल्याला आपलं म्हणजे मार्ग कळतो की आपण कोणत्या गोष्टीवरती केलं काम तर टिकून राहतो किंवा प्रगती होऊ शकते बाबा. किंवा 4 जर्नल लिहिणे किंवा दिवसभर आपण कितीही गोष्टींचा विचार करतो, कितीतरी कामे करतो, कितीतरी अडचणी अनुभवतो, पण अनेकदा हे सर्व मनात विखुरलेलंच राहतो आणि याच कारणांमुळे रात्री झोपही नीट लागत नाही, कारण मन सतत धावत असतं. अशा वेळी जर्नल लिहिणे किंवा काही मी तुम्हाला सांगितलंच किंवा जी स्वतःला कामं आवडतात ती करणं हे खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त 5 ते 10 मिनिटं काढायचीत आणि एक वही पेन घेऊन बसायचे. त्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या कागदावर लिहून काढा. मग ते तुमचे आनंद असो, तुमची अचिव्हमेंट असो किंवा दिवसभरातील चुका असोत. आता आपण माणूस म्हटल्यावर आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी तर दिवसभरात घडतच असतात. म्हणजे तुम्ही लिहिता तेव्हा तुमच्या मनावरील भार हलका होतो आणि तुमचे मनही शांत होते आणि झोपही चांगली लागते. आता हे करून तुम्ही नक्कीच बघा. हे अनुभव मी माझा स्वतःचा आहे तोच तुम्हाला सांगते आणि त्याच अनुभवाचे बोल मी तुमच्यासमोर मांडते. काही आठवड्यानंतर किंवा काही महिन्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची ती डायरी बघता तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही किती प्रगती केली आहे. आजपासूनच ही सवय सुरू करावा. झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटे फक्त स्वतःसाठी. हळूहळू तुम्हाला वाटेल की तुम्ही अधिक पॉझिटिव्ह, कॉन्फिडेंट आणि ऑर्गनाइज व्यक्ती बनत आहात. ह्या गोष्टी जर केल्या ना काय होते तुम्हाला सांगू का, आपण तर काय करतो रोज त्याच गोष्टी करतो. आपल्याला वाटतं काय मी लिहू शकणार आहे, पण आपल्या अशा काहीशा गोष्टी असतात. फक्त आपण काही दिवसभर फक्त नकारात्मक गोष्टी ऐकल्या किंवा काहीतरी युजलेसवाणी कंटेंट वगैरे पाहितला तर हळूहळू आपली विचारसरणी तशीच बनते. हेही तुम्ही अनुभवलं असेलच. किंवा सकारात्मक आणि इन्स्पायरिंग गोष्टी ऐकल्या तर आपले मन त्याच दिशेने विचार करू लागते. म्हणूनच रोज थोडा वेळ काढून छान तुम्ही कुणाचे पॉडकास्ट बघू शकता किंवा ऐकू शकता किंवा छान अशा
लाईफ लेसन्स, सक्सेस स्टोरीज किंवा कोणत्याही कौशल्याशी संबंधित व्हिडिओ ऐकू शकता. अगदीच तुमच्याकडे वेळ नाही की बघण्यासाठी किंवा अगदीच वेळ वाचण्यासाठी नाही आहे, तर तुम्ही अगदी कामही करता करता मोबाईलवरती ऐकू शकता. मन लावून सगळ्या गोष्टी वाचूही शकता. असं नाही आहे की तुम्हाला आता काम करायचं आहे, मग मी कसं वाचू किंवा कसं काही करू, पण ह्या गोष्टी तुम्ही मोबाईलवरती लावून किंवा एखादं लाईफ लेसन्स हे सगळं ऐकूही शकता. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये बदल केले की आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि मनात इतर गोष्टींचाही विचार करण्याला वेळ राहत नाही. म्हणूनच ह्या गोष्टी तुम्ही सातत्याने नक्कीच पाळून बघा. नक्कीच तुम्हालाही बदल जाणवेल. तुम्ही सांगू शकता मला कॉमेंटमध्ये. तर आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की आपलं शरीर निरोगी, हेल्दी आणि मन सकारात्मक असावं. पण खरं सांगायचं तर किती वेळा आपल्या शरीरासाठी वेळ काढतो बरं? प्रत्येक जणांनी नक्कीच बघायचं आहे म्हणजे आपल्याकडे स्वतःकडे डुंकून बघायचं एकदा, की बाबा मी इतकी कामांमध्ये व्यस्त होते की स्वतःच्या फिटनेसकडे पण दुर्लक्ष करते. पण लक्षात ठेवा, फिट बॉडी इक्वल टू पॉझिटिव्ह माइंड. जेव्हा तुमचे शरीर ॲक्टिव्ह असते, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये एनर्जी टिकून राहते आणि मनही स्पष्ट विचार करू शकते. म्हणूनच रोज 25 मिनिटांचा वर्कआउट तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकतो. कधी-कधी तर आपल्या माइंडवरती एवढे सगळे परिणाम होतात, कोणीतरी आपल्याला बोललेलं असतं किंवा आपल्याला कोणी बोललेलंही नसेल किंवा कोणी आपल्याला टोमणा मारलेला असेल किंवा कोणी सहज बोलून गेलंही असेल, त्याच्या मनातही काही नसेल, पण आपल्या मनाला लागलेलं असेल, तेव्हाही मनाला शांत करणं म्हणजेच तुम्ही दररोज योगा, मेडिटेशन करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आणि आहे खरंच आजच्या लाईफमध्ये. म्हणजे तर काय करायचे, मेडिटेशन करायचे. सकाळी उठून किंवा संध्याकाळी एक शांत ठिकाणी बसा. डोळे मिटून घ्या आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. खोल श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. सुरुवातीला तुमच्या मनात खूप विचार येतील, पण तुम्हाला फक्त त्यांना ये-जा करताना पाहायचं आहे. दिवसभरात 5 ते 10 मिनिटांचे ध्यान तुमच्या मनातून नकारात्मकता काढून टाकते आणि तुम्हाला शांतता देते. राग कमी होतो, तणाव नियंत्रणात येतो आणि सकारात्मक विचार वाढतात. आजकाल काय झालं आहे, म्हणजे सोशल मीडिया हे खरंच डिटॉक्स हे खरं आहे की सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. पण तुम्ही पाहिले आहे का, आपण सोशल मीडियावर जितकं जास्त वेळ देतो, तितकेच आपले लक्ष, शांती आणि आनंद कमी होतो. म्हणूनच थोडंसं मोबाईलपासूनही स्वतःला दूर ठेवायचे. याचाच अर्थ काय तर म्हणजे असं नाही की मोबाईल पूर्णपणे सोडा, त्याचा स्मार्टली वापर करणे, दिवसभर कारण नसताना फोन स्क्रोलिंग करणे, स्वतःला एक वेळेची मर्यादा द्या. उदाहरणार्थ सकाळी 15 मिनिटे आणि संध्याकाळी 15 मिनिटे तुम्हाला हवे असल्यास आठवड्यातून 1 दिवस तुम्ही स्वतःला डिटॉक्स डे देऊ शकता. नक्की असाही विचार करून बघा किंवा हे सगळं करून बघा. अधिक प्रोडक्टिव्ह झाला आहात आणि तुमचे मनही शांत राहू लागले. स्वतःला चॅलेंजेस द्या. आपण अनेकदा आपल्या कम्फर्ट झोनमध्येच राहतो. त्याच गोष्टी करतो ज्या रोज आपण करतो. पण तुम्ही नेहमीप्रमाणे त्याच गोष्टी करत राहिलात तर तुमचे आयुष्यही तसेच स्थिर राहील. म्हणून स्वतःला छोटे-छोटे चॅलेंजेस द्या. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही नेहमी उशिरा उठला तर स्वतःला चॅलेंजेस करा, की मी उद्यापासून लवकर उठेल किंवा कामात मागे पडेल. असाच थोडा-थोडा वेळ वाढून म्हणजे छोटे-छोटे आव्हान द्या. म्हणजे माझी कामंही हळू-हळू केल्याने पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःला एक प्रकारची शिस्तही लागेल. म्हणूनच कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं ही खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मग खरंच आयुष्यात आपल्या प्रगती येते. जेव्हा आपण म्हणजे आवडीचं काम करतो तेव्हा पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात. म्हणूनच तुम्ही दिवसभर कितीही व्यस्त असला तरी रोज किंवा आठवड्यातून थोडा वेळ फक्त आपल्या स्वतःच्या छंदासाठी नक्कीच काढून बघा आणि लक्षात ठेवा, हा वेळ फक्त तुमचा आहे आणि तुमच्या आनंदाचा आहे. म्हणजे ही सवय छोटी वाटू शकते पण तिचा परिणाम खूप खोलवर होतो. आपल्या सर्वांकडे दिवसातून 10 ते 15 मिनिटे नक्कीच असतात. जर तुम्ही हा वेळ मोबाईल स्क्रोलिंग करण्याऐवजी थोडीशी पुस्तके वाचाल किंवा तुमचा जोही आवडीचा छंद असेल तो कराल आणि त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टींमधून एक नवीन दृष्टिकोन स्वतःला देत असता आणि सकारात्मक आणि प्रेरणादायी स्वतःला वाटतं, तेव्हाच अशा प्रकारे स्वतःमध्ये छोटे छोटे बदल घडवण्यासाठीही आपल्याला नक्कीच मदत होते.
म्हणजे नवीन स्किल्स, एक्सपिरियन्स तुम्ही अचिव्हमेंट करत जर असाल ना, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येतात. त्या गोष्टींचा तुम्ही छान प्रकारे वापर कराल, तर नक्कीच आपला दिवस बोरिंगवाणी जाणार नाही, कंटाळवाणा तर अजिबातच जाणार नाही. मी तेच सांगितलं, जे माझ्या बाबतीत घडलं तेच तुमच्यापर्यंत मी हे शेअर केलेलं आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीला याचा नक्कीच उपयोग होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.